अमरावती शहर अधिक हिरवेगार, प्रदूषण मुक्त आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी महानगरपालिकेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरणपूरक सीडबॉल कार्यशाळेत अधिकारी, कर्मचारी आणि पर्यावरण प्रेमी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारे वाढते प्रदूषण, कमी होत चाललेली हरित क्षेत्रे आणि हवामान बदलाच्या गंभीर समस्यांमुळे वृक्ष संवर्धनाची गरज अधिक महत्वाची ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर अमरावती महानगरपालिकेने स्वच्छ भारत अभियान आणि माझी वसुंधरा या अभियानांतर्गत पर्यावरणपूरक सीड बॉल कार्यशाळेचे आयोजन केलेत. राजकमल चौक येथील शहीद स्मारक कस्तुरबा उद्यानात आयोजित या कार्यशाळेत अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेत. या कार्यशाळेदरम्यान माती, शेणखत आणि विविध वृक्षांच्या बियांचा वापर करून सीड बॉल तयार करण्याची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके दाखविण्यात आली आहे. सीड बॉल म्हणजे बियांचे संरक्षण करणारा नैसर्गिक कवच असून हे बॉल पावसाळ्यात मोकळ्या जागांमध्ये फेकल्यास त्यातून सहज अंकुर फुटून वृक्षांची वाढ होण्यास मदत होते. महानगरपालिकेच्या या उपक्रमामागील उद्देश केवळ वृक्ष लागवड करणे नसून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. पर्यावरण रक्षणाकरिता प्रत्येकाने आपले योगदान दिल्यास अमरावती शहर अधिक सुंदर, स्वच्छ आणि हरित बनू शकते, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला. पर्यावरण रक्षण ही केवळ शासनाची नव्हे तर प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. सीड बॉल सारख्या साध्या पण प्रभावी उपक्रमांमधून वृक्ष लागवडीची चळवळ अधिक व्यापक होऊ शकते. अमरावती महानगरपालिकेच्या या उपक्रमातून हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक शहर घडवण्याचा निर्धार पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे.